पुढची बातमी पाहूयात। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप शिंदे सेनेचे नेते निलेश राणे यांनी केला। बॉडी बॅग घोटाळ्यातील एफआयआरची माहिती लपवल्यामुळे त्या अपात्र ठरतील असा दावा त्यांनी केला। तसंच कोविड काळातील भ्रष्टाचार उघड करण्याची धमकी देऊन पेडणेकर यांनी उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी मिळवल्याचा घणाघातही राणेंनी केला। या प्रकरणी ते आता न्यायालयात जाणार आहेत। 2 क्रिमिनल एफआयआर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्यावर दाखल होऊन सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख त्यांच्या इलेक्शन फॉर्ममध्ये केलेला नाही। आपण कायदेशीर तक्रार देखील केलेली आहे। सन्माननीय सोमय्यांनी त्याच्यावरती रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनाही तक्रार दिलेली आहे। आणि आम्ही सुद्धा या विषयाचा पाठलाग जर कोर्टामध्ये जावं लागला, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी आम्ही ते करणार आहोत। कारण का 101% किशोरीताई ह्या फॉर्मच्या प्रकरणामध्ये डिस्क्वालिफाय होणार। ही काळ्या दगडावरची रेघ आहे।